नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. तर काही जिल्ह्यात आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्यानं कोर्टाने काल ताशेरे ओढले होते. कायद्यात तरतूद नसल्यामुळे व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही. राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण. व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी. काँग्रेस नेते गुडधे यांची याचिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे हे प्रचार दौरे. तर उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातून भाजपकडून मोठ्या प्रमाणात पक्षफोडीला सुरुवात झाली. मुलाच्या मतदारसंघात भाजपच्या इन्कमिंगमुळे शिंदेंना जास्त त्रास झाला असावा. अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर. मुद्रांक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना ठरवलं दोषी. तर 99% भागीदारी असून सुद्धा मुठेंच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा. मुंडवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देणं योग्य नव्हतं. कालच निर्णय म्हणजे या ठिकाणी जीत भी मेरी और पट भी मेरी. रवींद्र धंगेकरांचा निशाणा. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार. एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठकीमध्ये एनडीएचा सभागृह नेता सुद्धा निवडला जाणार. भाजपकडून उपमुख्यमंत्री म्हणून कुणाला संधी मिळते हेही आज निश्चित होणार. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतनं भारतात आणलं जाणार. अनमोलला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार. अनमोल बिश्नोईला मुंबईतनं आणून या ठिकाणी त्याची चौकशी करा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. तर पाक मुर्दाबादऐवजी जिंदाबादच्या घोषणांचा जुना व्हिडिओ व्हायरल. चूक लक्षात येताच शमीम खान यांनी पाक मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. शमीम खान यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या निदर्शनामध्ये दिल्या होत्या घोषणा. भारतावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू. जो भारताचा अभिमान बाळगतो, राष्ट्रावर प्रेम करतो, तो हिंदू आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद. तर आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजित पवारांना इशारा. राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचाही दावा. अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार. अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणी केली होती. माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल. नागपुरातील बहुतांश भाजप आमदारांकडून आगामी महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही. भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी. जालन्याच्या परतूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा. अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती होणार. सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठापनाला. नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा. तर नंदुरबार तळोदा या पालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनं लढतीये. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास असल्याचंही वक्तव्य.